ओ सरपंच झोपला काय मला इतकं वाढवत गेलं समजत पण नाही कोणा बघितलं आता काय करायचं येईल पण थांबू ओ सरपंच सरपंच गेली की का अरे बापरे काय झाला गेले गेले आमचे सरपंच साधे गृहस्थ होते कोणाच्या हात्यात नाही की मध्येच नाही आणि समज गेल्याशिवाय दिला दिला ओ सरपंच ओ गुरुजीनू आता त्याच्या पुरीची काळजी कोण घेणार होय करा त्या एक मेन मॅटर सरपंचानो ऐका सरपंचानो तुम्ही काळजी करू नको मी आहे ना नव सरपंच मी तुमची काळजी घेतो पुरीची पुरीची खानदानीची गप तयार आहे मी गेली की काय गेली अरे आप लोग पेपर गेलो रे म्हणजे कोणतरी गेला वाटत रे थांबा त्यांना विचारते ना काय बाबा कोण गेला सरपंच हे काय झालं तुम्ही मारून घालतं काय हे पण तास टाइम काय झालो रे एवढा
सकाळी तुम्ही माझ्या घरात कशा येलात? सरपंचानू एक काम होता. मेल्या काय? तुझं काम म्हणजे नक्की 14 तारखेचाच असतेला. जरा आठवण करून दिल्याने 14 तारखेक ना आम्हाला बा 14 तारखेक ना व्हॅलेंटाईन डे आहे ना. सगळं फक्त तेवढंच दिसतं. आमच्याकडे तळकर मात्र आणि कामाला वाटतं. व्हॅलेंटाईन डे आहे ना. मग त्या पोरी ह्या दे. मेले आधी गोपलो सरपंचला सांगूया आपण कशा गेला होते. ए मेल्या का सांगा आधी कसा गेलास? मी बोलू तुम्ही जाऊ ना. शाळेत नाही आहात ना? हा उद्या ना मग तुम्ही आधी सकाळी माझ्या घरात येवा. आपण आहे ना शाळेत जाऊ. चला ठीक आहे चला रे आधी उठवलाच मी येणार मागा. शायद मेरी शादी का लड़की के बाप ने मुझे शायद से बताया है. मेरे अंगनों में तुम्हारा क्या काय झाडू मारतात ना? होय. ती झाडू आम्ही सरपंचाला दिलं. येवा. चला. ओ थांबा. माहित आहे कोण आहे तो? कोण आहे? मॅनेजर मॅनेजर होय. हो, मॅनेजर. लष्करीला मुकाडीने एका रांगेत बसायचा. सरपंचांचं मॅनेजर सांगितलं तसं करायचा. उठ म्हटलं की उठायचा. बस म्हटलं की बसायचा. चला, बसा. दाखवतो. उठा. बसा. उठा. जावा द्या. कोपऱ्यात जाऊन बसा. बसा. रे काय म्हणल्या गरम होता. आपल्या वाडी करा टावर झालो ना. नेटवर्क कचकचन कचकचन. अरे पहिले माझी झाडूच आवाज आणि पबजी खेळतोय. डुमडुम डुमडुम. नेट ऑन करते हा. आला म्हणजे नेट कचकचावून चालता. मी गेम मध्ये गेलोय पण थांब मी बाबू ए बाबू मी घराच्या पाठी उतारलोय हा. पुढे राहू मी पाठी राहू. मारूया कचकच. मेले उठ उठ मार मार मार. वैद्य बघा हो मास्तर अडवलाच नाही
एक काम कर काय? कामाला जा. वळता. हा मोडतो जा. आणि मी फोन लावले की नाही, एका बघूया शाळेत जाऊन बघूया आपण. पिल्ला, पिल्ला. हा, पिल्ले, खेळणी सेट कर, पिल्ले. हा, बस. कामाला जा, आई. तो लोक आरच कर. जा, कामाला जा. मास्तरांनो, एक काम करा तुमच्या पोराला घेऊन वाईट शाळेत जावा. मी परफेक्ट येते परफेक्ट येते वाईट शाळेत जावा. मी तयारी करून येते. चुकी का नाही ये, चल, नमस्ते मुलांनो बसा. हा तर मुलांनो मी तुमचा गुरुजी ल व टांगमोडे. लक्ष्मण वसंत टांगमोडे असं नाव आहे माझं. बडीशेप मगाची काय लिहिली जरा अडकलंय. हा चला तर मुलांनो आज आपल्या शाळेत एक पाहुणा येणार आहे. आईला शाळेची मंगल करण्यासारखे पाहुणे येतात. अरे मुला पाहुणा म्हणजे नवीन विद्यार्थी येणार आहे रे. हा चला तोपर्यंत तुम्ही हे करा तो येईल चला. चालला कुठे लगेच रे. आणि काय रे बाळा तुझं नाव काय? काय? आणि वडिलांचं रे आणि आडनाव कसं रे असं कुठं आडनाव असतं काय? म्हणून हा म्हणून चला ये बस बस. टॉमी यू 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 इंग्रजीत म्हणालो काय मिस्टर यू टॉमी इकडे येऊन तसं बोला रे तू ये थांब रे. हे काय रे म्हणजे काय आपल्या शाळेत इन्फेक्शन साठी साहेब येणार आहे. त्याच्यामुळे प्रश्नांची उत्तर नीट द्यायची त्यांच्या समोर. चला तयारी करून घे तुम्ही. पहिला प्रश्न गणितातला. आता मला सांगा एका भांड्यात दूधवाल्याने अर्धा लिटर दूध टाकलं आणि बक्षीस म्हणून अजून अर्धा लिटर दूध टाकलं तर त्या भांड्यात किती लिटर दूध राहिलं? मी सांगू गुरुजी? हा सांग. अर्धा लिटर गुरुजी. आणि अर्धा लिटर रे अर्धा लिटर पाणी असतं रे. मुक्का खाली बस काहीतरी सांगू नको. चला दुसरा गोष्ट पुढचा कोण कोणात म्हणणार
कुठून आले काय माहिती. चला पुढचा प्रश्न. सायमन गो बॅक. मी सांगू? हा सांगतो. माझी आई आत्याला म्हणाली होती, काय रे? माझी आता सायनला राहते ना, हा. तिला म्हणाली वंश सायन गो बॅक. वंश सायन गो बॅक. अरे मुका सायन नाही रे, सायमन सायमन. वंश सायमन सकट गो बॅक. बस रे मूर्ख मुलं उठली. चला यातलं मग काय जमलं नाही तुम्हाला. आता मला सांगा भूगोलातला प्रश्न विचारतो हा. इग्लू म्हणजे काय रे? गुरुजी मी सांगू? हा बाळा. इग्लू म्हणजे आय लव्ह यू. आय लव्ह यू. गाणं सांगितलं होतं ना, इग्लू म्हणजे आय लव्ह यू. चावड कुठला अंदाज फालतूगिरी आलेली सगळी. चला पुढचा प्रश्न विज्ञानाचा विचारतो आता. सरळ उत्तर द्यायचं. आता मला सांगा अवयव कुठे सापडतात? आम्ही पण त्याच्यात नाही पडत. तुला विचारलं आता शांत बस. त्याला विचारून त्याला उत्तर द्यायची. एवढा तू सांग. ए रे आजू का आम्ही बाशिवाय राहिलेले माणसं. हा? आम्हाला नाहीच आयडिया वाढवला आम्हाला. पाणी आणलं माझं. गुरुजी आता घाबरायचं नाही. हे शब्द घे. गप्प. शांत बस. चल. काय रे? अरे बा, तुझं काय झालं? हे, तू शब्द घ्या. शांत बस. घे. शांत बस. एकाला आपल्याला घे, देऊ. शांत बसा. अरे हे झाला तिथं भूतामध्ये विचारू काय? भूतामध्ये नसते सर्व. आता मला सांगा लिटमस पेपरला पाण्यात बुडवलं तर काय होईल? बोला गुरुजी. ओला होईल. आणि जर तो निळा झाला तर? तर त्याचा रंग झाला, चांगला उलटा वापरा. हे? अरे हे अशी जर उत्तर देत राहिला तुम्ही ना, तर साहेब येणारच ना, त्यांच्यासमोर तुम्ही लगेच नाक कापाल. गुरुजी काय काळजी करू नका, काय ते गेल्यावर नाक कापू तुमचं. शांत बस. एकच केलं जा. उत्तर काढायला बघा. वाटण काढायला बरं. चला. याची दूस इंदी खुश फासला आमचा ऊस राणा ट्रॅक्टर फासला याची दूस टायरदार घुसला व दून आमचा बोटा फासला याची दूस इंदी खुश फासला ताणून सगळा वायर सुटला रस्त्यावर टायर सुटला 10,000ला आम्हाला घोडा लागला याची दूस इंदी खुश फासला याची दूस इंदी खुश फासला. मास्तराच्या अंगात ए नको ए मास्तराच्या अंगात मी जातो. खाली बस. खाली बस. हे बॅरिकेड घेऊन बस. बसलाय. नमस्ते गुरुजी. नमस्ते नमस्ते. खाली बसा. मला तुमचा टॉयलेट बघायचा आहे. साहेब समोर जाऊन उजवीकडे वळा, समोर नाही बघा. काय रे बेटा? टॉयलेट टॉयलेट. अरे पण साहेब त्याला आत म्हणून कडी नाही, त्याच्या आत म्हणून गाणं म्हणत बसावं लागतं. अरे मुलगा, टॉयलेट नाही रे. टॉयलेट. मला तुमची प्रगती बघायची आहे. अरे तुला काय झालं? अरे सांग काय झालं? अरे काहीतरी झालं असेल ना. अरे असे विनोद शेअर करायचे असतात. आपण सगळे असू, पूर्ण क्लासरूम असेल. काय तुम्हाला बैल बोलला? ना कधी आम्ही बैल बघितला, ना कधी आम्हाला बाने बैल दाखवला, ना कधी आम्ही बैल चालते वेळी बघितला. बैल काळ्या मातीत ए मारामारी करू नका. असं मारायचं असतं ना, असं करायचं. नाही ऐका. गुरुजी यातील तुमचा सर्वात हुशार विद्यार्थी कोण आहे? मी. गुड बॉय.
काय शिकवलंय तुमच्या मुलांना? बारी 120? नशीब सर तुमचं चांगला 120 आणता बाकी सगळे 200च्या वरच आहे. हा? ते सगळं सोडा. आता मी तुम्हाला काही म्हणी विचारणार आहे, त्या तुम्ही पूर्ण करायच्या. खाली बस. चला, पहिली म्हण. अंतरून पाहून झोपून झाले. दादा गाई गाई मॅनेजर! काय झाला? झोपतेस काय? तो म्हणलो अतुल भाऊ झोपून जागे. येड्या. खाली बस. बरोबर आहे. मी तुला काय बोललेले? बस म्हटलं की बसायचं. हा, मग झोपतं काय? मी बोललो सांगू. तू गप्राव. अरे मुला, अंतरून पाहून पाय पसरावे रे. काय उत्तर देते तुम्ही? चला, आता पुढची म्हण. अडला हरी. गुरुजी, काय? हो तिला पडला वाटलं आता. अरे बाबा, पडला नाही, अडला. अडला हरी गावाचे पाय तरी रे. काय उत्तर आहे ती? चला, आता पुढची म्हण. घरोघरी पोरी बघतोय. हो साहेब हो. ए बाबा, काय बघत होतो? बरं सगळ्यांना आता काय? घरोघरी वाट्या पोरी. मॅनेजर! अरे काय माहिती काय बघता? काय झालं मला तुला? रस्त्यावर पोरी. खाली बस. रस्त्यावर पोरी. खाली बस. अरे घरोघरी मातीच्या चुली रे. काय उत्तर देताय तुम्ही? चला, आता पुढची म्हण. इकडे आड तर तिकडे. इकडे आण आहे ना. तिकडे आहे ना. बरोबर. इकडे आड दिसता. काय दाखवतो बॅटरी मला बॅटरी. अरे मेला शाळेत गेला वैता काय दाखवतो? खाली बस. वैता काय दाखवतो? अरे मुला, इकडे आड तिकडे विहीर असतं रे ते. मग काय पण दाखवतो तू? चला, आता शेवटची म्हण. चारण्याची कोंबडी. तो जमाना गेला आता. माग झाली. गुरुजी, काय उत्तर देते ती? माग झाली? हो, काय गुरुजी? खाली बसा. गुरुजी, काहीच येत नाही तुमच्या मुलांना. अरे मुलांनो, माझ्या एका गणिताचं तरी उत्तर द्याल का तुम्ही? मी आता तुम्हाला एक गणित विचारणार आहे. माझ्याकडे 10 आंबे आहेत. त्यापैकी 3 आंबे नासले तर माझ्याकडे किती आंबे शिल्लक राहतील? साहेब मी सांगू सांग, गुड बॉय. 10 आंबे कशात राहणार? अरे 10 पैकी 3 नासले आहेत ना. ते नाचले ते आंबेच राहणार त्यांचा काय फणस होणार आहे? गुरुजी, काय उत्तर देते ती तुमची मुलं? अक्कल नाही येते ना जरा पण. काय बघ थोडी अक्कल नाही आहे त्यांना. साहेब नसेल आम्हाला तुमच्याकडचे उत्तर पण आमचं जनरल नालच लय भारी आहे. म्हणजे एका प्रश्नाचं तरी उत्तर देऊन दाखवा. विचारा सांगा काय पाहिजे तुम्हाला? मला एक वडापाव सांगा. मी बोलत होतो प्रश्न विचारा. ही मुला तू उठ, विचार प्रश्न. 91 काय रे? झाडावर 5 पक्षी आहे. शिकारी आला त्याच्याकडे फक्त 3 गोळे आहे. शिकारीने पहिली गोळी झाडली. अजून किती पक्षी राहिले झाडावर? छी! ह्यो बोललो ना. तू बोललास खरा. हो नाही, तू बोलला. काय? खाली बस. बसलोय. का आता दाखवतोय? दाखव काय दाखवतो? कामावरच काढतो. ओ नको नको. काय बोललाय? बस म्हटलं की हा मागं बोलू दे. मी बोलत होते. छी! हे प्रश्न आम्ही लहानपणी सोडवलेले आहेत. झाडावर एकही पक्षी राहणार नाही. गुळीच्या आवाजाने सर्व पक्षी उडून जातील. चूक. झाडावर 5च्या 5 पक्षी तसेच आहे. कसे काय रे? त्याच्या हातातून गोळी खाली पडली. त्याने उचलली. त्यावर धूळ अशी झाली अशी.
शिकाऱ्याने बाळ उडवला. अजून किती पक्षी राहिले झाडावर? आता शिकारीने बाळ उडवला उडवला उडवला. शिकाऱ्याने बाळ उडवलं. उडवलं. उतरू ना गपरावायचे उडवला काय ते का उडवलं गपराव आता शिकारीने बाळ उडवला आता तर नक्कीच एकही पक्षी झाडावर राहणार नाही. चूक. अजून पण 2 पक्षी झाडावर आहे. अरे दोन कसे काय कारण ते 2 पक्षी बाहेर होते. बैरे होते काय अजून एक तुम्हाला शेवटचा चान्स देतो. शिकारे आता ते पक्षी बहिरे नाही. शिकाऱ्याने गोळी मारली. असं किती पक्षी राहिले झाडावर? आता कोणच बैरे नाही. म्हणूनच ना. शिकारीने गोळी मारली उडवला. आता तर नक्कीच एकही राहणार नाही. चूक. अजून पण 3 पक्षी झाडावर आहे. अरे कसे काय कारण साहेब पहिली गोळी मारली त्याने ते पक्षी बहिरे झाले. बैरे झाले काय अजून एक तुम्हाला चान्स देतो. आता कोणीही पक्षी बहिरे नाही. शिकाऱ्याने गोळी झाडली. अजून किती पक्षी राहिले झाडावर? आता तर नक्कीच 100% एकही राहणार नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तिकडे फक्त 3 गोळ्या होत्या. काय शोभता बारक्या परत तुमची उडवल्या उडवला. त्याला बघणार आहे मी. त्यांच्या बायकोचो नंबर घेऊया. नंबर गाव बोलतो. होय होय असं रम्या, होय होय. तू बोलशील बोलत तू बोललं तर नाही मारतो मला तर तुमच्या टाकत माझ्या अंगलट नंबर घे